प्रत्येकाच्या मनात एक कन्फ्युजन असतं की शेळीपालन सुरू करायचं का बोकडपालन सुरू करायचं किंवा एखादी एक म्हैस घ्यायची का एक गाय घ्यायची आणि प्रत्येकजण याच कन्फ्युजनमधून जात असतो. तर आपणही थोडंसं असाच एक्सपिरियन्स घेतला होता अगोदर. आमच्याकडे गायी होत्या एक दोनच दुधाच्या, पण त्याच्यामध्ये रोज दूध काढा, डेअरीला न्या, त्यांच्यासाठी वैरणीचे वगैरे हे तरतूद करा, अशा प्रत्येक गोष्टी होत्या. त्यामुळे थोडंसं आम्ही तिकडे कंटाळून आम्ही इकडे थोडंसं शेळीपालन व्यवसायाकडे आलो. आणि याची सुरुवात करताना आम्ही छोट्या 3-4 शेळ्यापासून एक एक्सपिरियन्स घेत किंवा शिकत शिकत ह्या शेळ्यांची क्वांटिटी वाढवलेली आहे, शेड वगैरे मोठं केलेलं आहे. तर प्रत्येक गोष्टीचं शेळीपालन असू द्या किंवा दूध उत्पादक शेतकरी असू द्या, तर प्रत्येकाचे एक प्रॉज कॉन्स असतात आणि त्याच्यानुसारच शेळीपालनचं जरी म्हटलं तर आम्हाला याच्यामध्ये एक व्यवस्थित नफा वगैरे होत आहे. फक्त त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. तुम्हाला घरच्या घरी मेहनत करावी लागेल, घरच्या घरीच तुम्हाला चारा वगैरे असणं गरजेचं आहे, याची पुरेपूर माहिती असणं गरजेचं आहे. अचानकपणे मोठ्या लॉटमध्ये सुरू न करता तुम्ही हळूहळू सुरू केलं पाहिजे. तर याच संदर्भात सगळी माहिती असणारे व्हिडिओज आपण एक इंस्टाग्रामला सर्व काही टाकू शकत नाही, ते लिमिटेड टाईम लिमिटेशन कन्स्ट्रेंट असल्यामुळे. तर यूट्यूबला आपण तिथे सर्व माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहात, तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता किंवा तुमचे जर काही डाऊट्स असतील तर ते इथं विचारू शकता. शेळीपालन सिरीज भाग 18 तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की खुराक नेमका कोणता दिला पाहिजे जेणेकरून त्याचं वजन वगैरे शेळ्यांचं वाढलंच पाहिजे. कारण अगोदर आम्ही शेळ्यांना रोज असे वेगवेगळ्या प्रकारचा चारा देत होतो, परंतु हे जे काय पिल्लं वगैरे होते त्यांचं वजनच नीट वाढत नव्हतं. तर मग आम्ही एक आयडिया केली की रोज सकाळी शेड वगैरे क्लीन केल्यानंतर त्यांना मका, गहू त्यासोबतच थोडासा भरडा जर दिला तर रोज सकाळी फक्त तो द्यायचा. तर त्याच्यामधून आम्हाला एक वेगळाच रिझल्ट बघायला आला. जे काही पिल्लं अगोदर मरतुकडे होती किंवा त्यांचं वजन नीट वाढत नव्हतं किंवा जी चकाकी येत नव्हती, त्या सर्व गोष्टी दिसायला लागल्या. मार्केटमध्ये आम्हाला जोरदार किंमत मिळायला लागली आणि एक जो आम्ही एक लॉस व्हायचा जो काही फॅक्टर होता तो फाइंड केला. जरी तुम्हाला हे सुरुवातीला थोडंसं कॉस्टली वाटलं असेल मका आणणं किंवा थोडंसं गहू देणं किंवा इतर भरडा, परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस मार्केटमध्ये तुम्हाला एक व्हॅल्यू येते ती एक वेगळीच राहते आणि याच्यातून तुम्ही प्रॉफिट होऊ शकतं किंवा एक प्रॉफिटेबल जर्नी सुरू करू शकता. तर यावर तुमचं मत काय कमेंट करून सांगा. शेळीपालन माहिती भाग 21 पार्ट 21. तर याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की मेथी घास चारा. तर आपलं हे शेत आहे आणि शेतच्या साईडला जर इकडे बघितलं तर शेतामध्ये हा मेथी घास चारा दिसेल. तर हा चारा कोणी किती लावा हा शेळ्यांच्या संख्येनुसार ठरतो. आपल्या शेडमध्ये शेळ्यांची संख्या ही कमी जास्त होत राहते. एक 50-60-100ला आकडा जातो, परत कमी जास्त होतो. तर तो मेथीचा चारा असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे आणि तो मेथीचा चारा जवळच्या जवळ लावा. त्याला कमी प्रमाणात पाणी लागतं, त्याला जास्त फवारणी करावी लागत नाही, फक्त एकदा बी आणून लावणं गरजेचं आहे आणि ते बेची लिंकही मी तुम्हाला इथे अटॅच करून सांगतो, तर तुम्ही तिथून ते घेऊ शकता. शेळीपालन करताना जर तुमच्याकडे ओला चारा असेल, हिरवा चारा असेल, तर तो हिरवा चारा असा डिरेक्टली शेळ्यांना टाकण्याऐवजी त्या चाऱ्याची कुट्टी होणं खूप गरजेचं असते. तर हा जो काय चारा आहे आणि तुमच्याकडे जर कुट्टी मशीन असेल तर त्या कुट्टी मशीनलाही एक ब्लेडऐवजी 2 ब्लेड ठेवा आणि ती कुट्टी करा, तर ती शेळ्यांना वगैरे खाण्यासाठी व्यवस्थित राहते आणि ती कुट्टी जी जास्त आहे ती म्हणजे वेस्टेज कुट्टी बाहेर जाणार नाही. तर आपल्याकडे अगोदर आपण फक्त एकच ब्लेड वापरायचो, त्याच्यामुळे खूप जास्त कुट्टी बाहेर जायची, परंतु आता तेच आपण 2 ब्लेडवरती कुट्टी आणून ठेवलेली आहे आणि आता त्याचा फायदा असा झाला की वेस्टेज कमी झालेलं आहे आणि शेळ्याही त्याला व्यवस्थित खातात. शेळीपालन माहिती सिरीज 22 भाग 22. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत मुरघासबद्दल माहिती. तर ही जी बॅग मोठी दिसत आहे ही आहे मुरघासाची बॅग आणि बऱ्याच जणांना मुरघास म्हणजे काय माहीत नसेल, तर हा मुरघास हिरवावाला चारा कट करून कुट्टीसारखा बारीक करून हे बॅगमध्ये ठेवला जातो आणि काही कालानंतर किंवा ठराविक डेज नंतर त्याला परत आपण शेळ्यांसाठी खाद्य म्हणून टाकला जातो. तर या मुरघासाची वैशिष्ट्य असतात की याच्यामुळे थोडे दिवस हा साठवल्यामुळे ह्याच्यामध्ये जो काही कंटेंट वगैरे तयार होतो तो हा प्रोटीन रिच असतो, मिनरल्स रिच असतो. तसेच त्याच्यामध्ये शेळ्या वगैरे खातात आणि तो कंटेंट साठवून त्याच्यात एक पावडर मिक्स केलेली असते की त्या कंटेंटची क्वालिटी वगैरे वाढवण्यासाठी. तर असं मेथी घास तुमच्याकडे इमर्जन्सीच्या वेळेस खूप असणं गरजेचं आहे. इव्हन तुम्ही रोज दिला पाहिजे. जे काय दूध उत्पादक शेतकरी असतील त्यांना माहीत असेल मेथी घासाचं इम्पॉर्टन्स. तसंच आपण शेळीपालनासाठीही ते थोडंसं ठेवत आहोत, जेणेकरून त्याचे रिझल्ट्स चांगले मिळतात आणि दमदार क्वालिटीचे आपल्याला प्रोडक्ट्स किंवा हे शेळ्यांची वगैरे क्वालिटी होते आणि बाजारात मार्केटमध्ये तुम्हाला पाहिजे तशी किंमत मिळते. प्रत्येक शेतकरी मित्राच्या फोनचे उत्तर देणं शक्य नाही किंवा प्रत्येकाला मेसेजवरती रिप्लाय करणं शक्य होत नसल्यामुळे आपण खास त्यांच्यासाठी शेळीपालन माहिती असणारी एक सिरीज काढत आहोत. तर याच्यामध्ये आपण एक सिरीज पार्ट वाईज अपलोड करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण शेळ्यांचे खर्च, शेड खर्च किंवा किती प्रॉफिट राहते शेळ्यांमधून किंवा आपला आलेला जो प्रॅक्टिकल अनुभव आहे तो आपण शेअर करणार आहोत. तर बरेच जण इंस्टाग्राम, फेसबुकवरचे व्हिडिओज बघून ते शेळीपालन सुरू करायला जातात, परंतु एक जी काही रिॲलिटी असते ते त्यांना माहीत नसते.
तर त्याच संदर्भात आपण आपलं शेळीपालन शेळी केलेलं आहे. आम्ही त्याच फेजमधून गेलो होतो, परंतु आपल्याकडे आता रिअल अनुभव आहेत, रिअल एक्सपिरियन्स आहेत आणि आपण त्याच संदर्भात व्हिडिओ टाकत आहोत. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील तेही आपण कमेंटमध्ये विचारा, तर त्या प्रत्येक कमेंटला आपण एक व्हिडिओ किंवा रील बनवून त्याचाही उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आणि इंस्टाग्रामला हे सर्व लॉंग व्हिडिओ टाकणे थोडंसं इश्यू येत आहे, त्यामुळे सर्व डिटेल्स व्हिडिओची माहिती आपल्या यूट्यूब किंवा फेसबुक पेजवरती असणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन ते बघू शकता. आणि ऑलरेडी आपली ती सिरीज स्टार्ट झालेली आहे, तर तुम्ही या चॅनलला जर लेटेस्ट कंटेंट मिस न करायचं असेल तर फॉलो वगैरे करू शकता. तर आपलं शेडमधील हे असं स्ट्रक्चर आहे आणि कोणाचे काय डाऊट्स असतील तर विचार.